हम सभी के लाडले नेता, भारत सरकार के गृह मंत्री लौह पुरुष आदरणीय राजनाथ सिंह जी, मंच पर उपस्थित हमारे साथी विनोद तावड़े जी, प्रकाश मेहता जी, मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी, सांसद गोपाल शेट्टी जी, विधायक योगेश सागर जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, राज पुरोहित जी, अतुल भातकड़कर जी, भाई गिरकर जी, सरदार तारा सिंह जी, परागायोणी जी, मनीषा तय चौधरी, भारती तय लवेकर, कैप्टन तमिल सेल्वन, प्रवीण जी दरेकर, सुनील जी करजतकर, मधु चौहान जी, अतुल शाह जी, मनोज कोटक जी, अमरजीत मिश्रा जी, विनायक कामत जी, सुनील राणे जी, मंच पर उपस्थित सभी भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी और यहाँ उपस्थित सभी बहनों और भाइयों, मैं सबसे पहले आदरणीय राजनाथ सिंह जी का मुंबई और महाराष्ट्र में बहुत बहुत स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। पिछले 3 वर्षों से देश में मोदी जी के नेतृत्व में एक ऐसी सरकार चल रही है जिस सरकार ने इस देश को एक नई पहचान दी है, एक नया वजूद दिया है। और इन 3 सालों में देश के गृह मंत्री के रूप में आदरणीय राजनाथ सिंह जी ने जिस प्रकार से हमारी पुलिस का, हमारे पैरामिलिट्री फोर्सेस का मनोबल बढ़ाया है और जिस प्रकार से देश विरोधी ताकतों को लगातार उनके खिलाफ हमला बोलते हुए परास्त किया है, मैं ऐसा मानता हूं कि निश्चित ही राजनाथ जी के हाथों में आज हमारी जो आंतरिक सुरक्षा है वो पूरे तरीके से महफूज है और किस प्रकार से देश विकास कर सकता है। जब तक शांति न हो, जब तक सुरक्षा न हो, तब तक देश विकास नहीं कर सकता। और मैं ये मानता हूं, एक मुख्यमंत्री के तौर पर मैंने लगातार ये देखा है कि राजनाथ जी नक्सलवाद के खिलाफ जिस प्रकार की लड़ाई लड़ रहे हैं, आज घटनाएं तो हो रही है, लेकिन नक्सलवाद में जिस प्रकार से पिछले 3 वर्षों में कमी आई है, जिस प्रकार से नक्सलियों का मनोबल टूटा है और जिस प्रकार से हमारे फोर्सेस ने कार्रवाई की है, मैं ऐसा मानता हूं कि ये उनके नेतृत्व का निश्चित रूप से एक बहुत महत्वपूर्ण पहलू रहा है। आज 3 वर्ष पूर्ण होने के बाद जिस समय ये कार्यक्रम यहां पर हो रहा है, 3 वर्ष में मोदी जी की सरकार ने क्या किया, हम सारे लोग उसको देख रहे हैं, समझ रहे हैं, उसका अनुभव भी कर रहे हैं। और माननीय राजनाथ सिंह जी उसके कई पहलू हमारे सामने रखेंगे, इसलिए मैं उन सारे पहलुओं के ऊपर बोलना नहीं चाहता। मैं केवल इस सरकार ने महाराष्ट्र को क्या दिया ये निश्चित रूप से मैं बताना चाहता हूं। मुंबई को क्या दिया ये भी मैं बताना चाहता हूं। और मैं ऐसा कहता हूं, देश के इतिहास में महाराष्ट्र के पीछे हिमालय की तरह अगर कोई सरकार खड़ी हुई तो ये मोदी जी की सरकार है। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं, प्रचंड मोठा दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये होता आणि या दुष्काळामुळे आमचा शेतकरी होरपळला होता। यापूर्वी जेव्हा दुष्काळ असायचा, दुष्काळाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री केंद्रात जायचे
मदत मागायचे केंद्र सरकारकडे 10,000 कोटीचं प्रपोजल, 15,000 कोटी रुपयाचं प्रपोजल, 11,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव, आणि मग केंद्र सरकारची बैठक व्हायची आणि महाराष्ट्राला मिळायचे 300 कोटी रुपये, महाराष्ट्राला मिळायचे 700 कोटी रुपये। 2012चा प्रचंड मोठा दुष्काळ पडल्यानंतर देखील या महाराष्ट्राला केंद्र सरकारने 700 कोटी रुपयाची केवळ मदत केली। पण ज्यावेळी महाराष्ट्रातला प्रचंड मोठा दुष्काळ होता, त्या दुष्काळाकरता मी स्वतः गेलो, त्या ठिकाणी प्रपोजल दिलं, माननीय मोदीजींना भेटलो, त्यांना सांगितलं हा अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा दुष्काळ आहे। गेल्या सरकारनं, काँग्रेस राष्ट्रवादीनं आमची तिजोरी रिकामी केली आहे, आमच्या शेतकऱ्याला देण्याकरता आमच्याकडे काही नाही आहे, पण त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल, आम्हाला मदत करा। आणि त्यावेळी केंद्र सरकारमध्ये आमचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर विचार विनिमय झाला। माननीय राजनाथ सिंगजींच्या नेतृत्वामध्येच समिती आहे, गृहमंत्रीच त्या समितीचे प्रमुख आहेत, त्या समितीची बैठक झाली। मी 6,000 कोटी रुपयाचा प्रस्ताव देऊन आलो होतो। अपेक्षा अशी होती किमान 2,500-3 हजार कोटी रुपये तरी मिळाले पाहिजे, कारण जुना अनुभव 700-800 कोटीच्या वरचा नव्हता, त्याकरता प्रयत्न करत त्या ठिकाणी थांबलो होतो। आणि राजनाथजींच्या कमिटीने मीटिंग घेतली आणि पहिल्याच झटक्यामध्ये 4,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मंजूर केले। मैं आपका आभार व्यक्त करना चाहता हूं राजनाथ जी कि जिस समय इस महाराष्ट्र में अकाल था, उस अकाल में 4,000 करोड़ रुपए महाराष्ट्र को देने का काम आपके नेतृत्व में हुआ। और इतना ही नहीं, तो मैं ये भी बताना चाहता हूं कि उसके बाद जब अकाल का दायरा बढ़ा और ये ध्यान में आया कि और भी लोगों को मदद करनी पड़ेगी, हम फिर एक बार केंद्र सरकार के पास गए। हमारे राज्य के जो सारे आईएएस अधिकारी थे वे बताते थे कि साहब अब जाने में कोई फायदा नहीं है, जितना पैसा केंद्र ने देना था दे दिया, और आज तक कभी भी सप्लीमेंट्री हमने प्रस्ताव दिया और उसको केंद्र ने मान्य किया, ऐसा कभी होता नहीं है। एक प्रस्ताव मान्य होता है, बड़ी मुश्किल से 4,000 करोड़ कैसे आपको मिल गए हम नहीं समझ पा रहे। अब आप मत जाइए, आप पैसा मांगेंगे और केंद्र सरकार नहीं देगा तो बदनामी होगी। मैंने कहा मेरे सरकार के ऊपर मुझे पूरा भरोसा है, मेरे नेता ये देख रहे हैं कि इस महाराष्ट्र का किसान किस प्रकार से प्रताड़ित है। और हमने फिर एक बार केंद्र सरकार को 2,000 करोड़ का प्रस्ताव दिया। मैं राजनाथ जी से जाकर मिला, मैंने कहा राजनाथ जी मैं जानता हूं आज तक देश के इतिहास में किसी भी राज्य को इस प्रकार से सप्लीमेंट्री प्रस्ताव के ऊपर पैसा नहीं मिला, लेकिन महाराष्ट्र की स्थिति बहुत गंभीर है, तिजोरियां खाली है, किसान मर रहा है, किसानों की हालत गंभीर है, आप मदद कीजिए। उन्होंने मुझे कहा आप चिंता मत करिए, मैं अपवाद के रूप में इस काम को भी करूंगा। और मुझे बताते हुए खुशी होती है 1,500 करोड़ रुपए सप्लीमेंट्री डिमांड के तौर पर फिर एक बार महाराष्ट्र को देने का काम आदरणीय राजनाथ जी के नेतृत्व में मोदी जी की सरकार ने यहां पर किया। आणि म्हणून आमचा शेतकरी अडचणीत असताना त्या शेतकऱ्याच्या पाठीशी मोदीजींचं सरकार उभं राहिलं। अरे मी दाव्यानं सांगतो, आमच्या केंद्रातल्या सरकारनं शेतकऱ्याच्या थेट मदतीकरता जेवढा पैसा आम्हाला दिला, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील तेवढा पैसा ते आणू शकले नाहीत। एवढा पैसा 2 वर्षात आमच्या सरकारनं दिला। हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये या वेगवेगळ्या प्रकल्पांना ज्या प्रकारे या सरकारनं मदत केली, आमचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री गडकरीजी, खरं म्हणजे नितीनजी गडकरींनी तर या महाराष्ट्राला प्रचंड मोठं अशा प्रकारची मदत केली। महाराष्ट्रामध्ये गेल्या 60-70 वर्षामध्ये एकूण राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं उभं राहिलं
70 वर्षात महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं उभं राहिलं। गेल्या 2 वर्षामध्ये माननीय गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला राष्ट्रीय महामार्ग दिले किती? महाराष्ट्राला दिले 14,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग। आणि आता टोटल जे नवीन आम्हाला मान्यता मिळाली आहे त्या मान्यतेचा विचार केला तर 6,000 किलोमीटरवर जे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्रात होते ते येत्या काळामध्ये 22,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचं जाळं या महाराष्ट्रामध्ये तयार होईल। म्हणजे जुन्या सरकारच्या कालावधीमध्ये केंद्रात 50 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांच्या कालावधीमध्ये 6,000 किलोमीटर आणि मोदी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी 22,000 किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं या महाराष्ट्रामध्ये तयार झालं। आमचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी रेल्वे विभागाचे मंत्री, या रेल्वेच्या माध्यमातून पूर्वी आपल्याला माहिती आहे केवळ एक प्रकारची बंदरबाट व्हायची, रेल्वेचं बजेट आलं इतक्या गाड्या मिळाल्या, कधी यायच्याच नाही। इतक्या कामांना मान्यता दिली। 2004 साली ज्या कामाला मान्यता दिली ते देखील 2014 सालापर्यंत सुरू झालं नाही, अशा प्रकारची अवस्था होती। माननीय सुरेश प्रभूजींनी आमच्याशी चर्चा केली। आम्ही त्यांना सांगितलं मुंबई असेल महाराष्ट्र असेल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी रेल्वेचं जाळं उभं करायचं आहे। मग त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातलं रेल्वेचं जाळं असेल की ज्याला पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, त्यातनं पश्चिम महाराष्ट्राचा विकास होणार आहे। विदर्भातले रेल्वेचे मार्ग असतील, कोकणातले रेल्वेचे मार्ग असतील, मराठवाड्यामध्ये आमच्या गोपीनाथजींच्या स्वप्नातला नगर परळी बीडचा मार्ग असेल, या प्रत्येक मार्गाकरता माननीय आमच्या सुरेश प्रभू साहेबांना मी भेटलो आणि आम्ही निर्णय केला जॉइंट व्हेंचर कंपनी तयार करायची, 50% त्यांचे 50% आमचे आणि तात्काळ काम सुरू करायचं। मला आज सांगताना आनंद वाटतो या महाराष्ट्रामध्ये सुरेश प्रभू साहेबांच्या या प्रयत्नातनं आणि आम्ही जे आज या ठिकाणी जॉइंट व्हेंचर तयार केला त्याच्या माध्यमातून 1,00,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आता आम्ही हातामध्ये घेतली आहेत आणि सगळी कामं आम्ही पूर्ण करू। आशिष जी जे सांगत होते या मुंबईची लाईफलाईन असलेली आपली जी सबअर्बन रेल्वे आहे, आपली जी लोकल आहे, या लोकल मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं तर त्या ठिकाणी पनवेल पर्यंत आणि इकडे आपल्या चर्चगेट पासनं विरार पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर, आणि खऱ्या अर्थानं हा एलिव्हेटेड कॉरिडॉर हा इतका जबरदस्त अशा प्रकारचा या ठिकाणी उपाय आपण शोधून काढला। मुंबईमध्ये जर रूळ वाढवायचे असतील तर जागा नाही, रूळ वाढवण्याकरता वेळ लागतो, घर तोडावे लागतात, झोपड्या तोडाव्या लागतात, गरीबाला बेघर करावं लागतं। त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की आता असा विस्तार करायच्या ऐवजी असा विस्तार केलेला बरा, कारण आपल्याजवळ खालची जागा आहेच, त्यातच पिलर टाकले तर वर एक अजून लाईन तयार होईल, कोणाला विस्थापित करण्याचं कारण नाही आणि कमीत कमी वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला हा मार्ग करता येईल। एकट्या मुंबईचा जर विचार केला तर हे 2 मार्ग मिळून जवळजवळ 40-50 हजार कोटी रुपयाचे मार्ग हे या ठिकाणी आम्ही करतो। विदर्भात 21,000 कोटी रुपयाचे, मराठवाड्यात 17,000 कोटी रुपयाचे, उत्तर महाराष्ट्रात 17,000 कोटी रुपयाचे, पश्चिम महाराष्ट्रात 21,000 कोटी रुपयाचे रेल्वेचे मार्ग हे महाराष्ट्राला देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या सरकारनं केलंय। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली पाहिजे। मागच्या सरकारच्या काळामध्ये सिंचनाचा काय घोटाळा झाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला माहिती आहे। पण सगळी कामं अर्धवट ठेवायची, एकही काम पूर्ण करायचं नाही। जी अर्धवट ठेवलेली कामं आहेत ती जरी पूर्ण करायची ठरवली तरी 1,00,000 कोटी रुपये लागतील, इतकी कामं सुरू करून ठेवून दिली, एकही काम पूर्ण केलं नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही। मोदीजींकडे आम्ही गेलो आणि मोदीजींना सांगितलं की महाराष्ट्रातला महत्त्वाचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न आहे, या सिंचनाचा प्रश्न सोडवण्याकरता आम्हाला तुम्ही मदत करा। त्यांनी तात्काळ सांगितलं प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोजेक्ट महाराष्ट्राचे घेतले पाहिजे।
देशभरामध्ये 99 प्रोजेक्ट घेतले, त्या 99 प्रोजेक्ट पैकी 26 प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्राला मिळाले आणि सगळ्यात जास्त पैसा महाराष्ट्राला मिळाला। माननीय मोदीजींनी 26,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या सिंचनाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता या महाराष्ट्राला दिले आणि त्यातनं आज मोठ्या प्रमाणात हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेतलंय। या मुंबई करता वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्यांची आवश्यकता होती। आमची ट्रान्स हार्बर लिंक असेल जी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे, या ट्रान्स हार्बर लिंकच्या सगळ्या परवानग्या 20 वर्षापासून पेंडिंग असलेल्या 1 वर्षामध्ये परवानग्या आम्ही मिळवल्या। केंद्र सरकारच्या मदतीनं जायकाचं लोन आम्ही मिळवलं। 18,000 कोटी रुपयाचा प्रकल्प 16,000 कोटी रुपये जपानच्या जायकाच्या माध्यमातून मिळाले। 40 वर्षाकरता लोन आहे, 10 वर्ष एक पैसा द्यायचा नाही, 0.5% इंटरेस्ट आहे, म्हणजे मुंबईला एक प्रकारे फुकट अशा प्रकारचं हे मिळालेलं आहे। आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर जवळजवळ 22 किलोमीटरचा हा पूल, देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू हा बांधण्याचं काम या मुंबईमध्ये आपण करतोय। येत्या 2 महिन्यात त्याचं काम आपण सुरू करू, त्याचं टेंडर झालंय, पैसा मिळालेला आहे आणि त्यातनं मुंबई आणि नवी मुंबई जोडण्याचं काम होईल। मोदी सरकार नसतं तर याच्या परवानग्याच मिळाल्या नसत्या। मोदीजींच्या व्हीसी मध्ये मोदीजी सारखा आढावा घेतात, प्रोजेक्टचा आढावा घेतात, त्या आढाव्याच्या व्हीसी मध्ये आम्ही हा प्रोजेक्ट टाकला। इतक्या परवानग्या बाकी होत्या, पण मोदीजींच्या व्हीसीची दहशत अशी आहे, अधिकारी धावून धावून काम करतात। ज्या परवानग्या 15 वर्षात मिळाल्या नाही त्या परवानग्या 1 महिन्यात देण्याचं काम हे मोदीजींनी केलं। या ठिकाणी कोस्टल रोड आहे, कोस्टल रोड इतकी वर्ष संकल्पना मांडण्यात येत होती पण परवानग्या मिळत नव्हत्या। देशामधल्या कायद्यामध्ये त्याची तरतूद नव्हती, नोटिफिकेशन मध्ये तरतूद नव्हती। मी जावडेकर साहेबांचे आभार मानेन आणि त्यासोबत अनिल माधव दवे जे आज आमच्यामध्ये नाही आहेत, ज्यांनी जायच्या ईश्वराच्या घरी जायच्या 3 दिवस आधी आमच्या कोस्टल रोडला मान्यता दिली। असे अनिल माधव दवे जी असतील, माननीय मोदीजींच्या व्हीसी मध्ये आम्ही ते टाकलं। सगळ्या सचिवांना, मंत्र्यांना त्यांनी सांगितलं याला रेकॉर्ड टाइम मध्ये तुम्ही मान्यता द्या। कायदा बदलला, नोटिफिकेशन बदललं, सगळ्या प्रकारचे क्लिअरन्सेस गेल्या 2 वर्षामध्ये सगळे क्लिअरन्सेस त्याला मिळाले आणि आता कोस्टल रोड हे केवळ स्वप्न नाही तर तोही मुंबईकरांकरता प्रत्यक्षात या ठिकाणी येणार आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज आपल्या मुंबईचं कंजेशन संपणार आहे। मेट्रो 3 जी अंडरग्राउंड मेट्रो आहे, अनेक अडचणी होत्या, सगळ्या अडचणी दूर झाल्या। आज 20,000 कोटी रुपयाची अंडरग्राउंड मेट्रो आपण तयार करतोय आणि या अंडरग्राउंड मेट्रो करता देखील आपल्याला जे कर्ज मिळालंय 20,000 कोटी रुपयाचं, ते कर्ज 40 वर्षात फेडायचं आहे। पहिल्या 10 वर्षात एक नवा पैसा द्यायचा नाही आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 0.5%। 0.5%ने 20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे केंद्र सरकारच्या माध्यमातून जपानच्या सरकारनं आपल्याला दिलं आणि त्यातनं आज ही 20,000 कोटीची मेट्रो आपण करतोय। त्यासोबत जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचे अन्य मेट्रो प्रोजेक्ट आपण करतोय आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन इथे मेट्रोचं असं जाळं आपण तयार करतोय। मेट्रो असेल, मोनो असेल, बस असेल, ट्रेन असेल, आता लवकरच आम्ही एक सिंगल तिकीट देखील त्याचं हे तयार करतो। एक तिकीट घेतलं की त्या तिकिटामध्ये मेट्रोतही बसता येईल, मोनोतही बसता येईल, सबअर्बन रेल्वेतही बसता येईल, बसमध्येही बसता येईल, अशा प्रकारचं सिंगल तिकीट या मुंबईमध्ये तयार करण्याचं काम आम्ही करतो। आणि हे सगळं करत असताना ज्या प्रकारे केंद्र सरकारने आम्हाला मदत केली, मी खरोखर केंद्र सरकारचा आभार मानतो। खरं म्हणजे या महाराष्ट्राला केंद्र सरकारनं काय काय दिलं हे जर मी सांगत राहिलो, अगर राजनाथ जी मैं ये बताता रहा कि केंद्र सरकार ने महाराष्ट्र को क्या क्या दिया है तो आप मेरे ऊपर जरूर कार्रवाई करोगे, क्योंकि आपकी फ्लाइट आपको नहीं मिलेगी। इतना समय मैं भाषण करता रहूंगा और इसलिए मैं इससे ज्यादा नहीं बताना चाहता, लेकिन मैं आपका, मोदी जी का और भारतीय जनता पार्टी की सरकार का आभार व्यक्त करना चाहता हूं। हमारे सारे क्राइसिस में जिस प्रकार से महाराष्ट्र के पीछे आप खड़े हुए, हमने इससे पहले भी देखा
ये पहली बार नहीं है कि राज्य की सरकार और केंद्र की सरकार एक पार्टी की है। इससे पहले 10 साल तक हमने देखा, 10 साल तक महाराष्ट्र की सरकार और केंद्र की सरकार एक ही पार्टी की थी, लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री दिल्ली में जाते थे तो कोई पूछता ही नहीं था, हाथ हिलाते वापस आते थे। और हम जब जाते हैं तो कुछ न कुछ लेकर आते हैं। कभी हम हाथ हिलाते वापस नहीं आए, हाथ में कुछ न कुछ लेकर वापस आए। आज मला सांगितलं पाहिजे, शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तूर खरेदीच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये मोठं राजकारण करायचा प्रयत्न झाला, पण मला सांगितलं पाहिजे मागच्या सरकारमध्ये, यूपीएच्या सरकारमध्ये देखील अशाच प्रकारची तूर खरेदीची योजना आणली होती। केंद्र सरकारने बोनस दिला, केंद्र सरकारने खरेदी केली। 2013 सालच्या योजनेमध्ये 15 मार्चला तूर खरेदीचं केंद्र बंद केलं आणि एकूण खरेदी केली फक्त 20,000 टन। आणि आपल्या सरकारमध्ये आजपर्यंत खरेदी केंद्र आम्ही चालवली। देशाच्या इतिहासामध्ये जून महिन्यापर्यंत खरेदी केंद्र कधीच चालली नाहीत, ती आजपर्यंत आम्ही चालवली आणि विकत घेतली 6 लाख टन। 20,000 टनाच्या तुलनेत 6 लाख टन। आणि मी केंद्र सरकारचे आभार मानतो। 15 मार्च तारीख होती, आम्ही म्हटलं होणार नाही, 15 एप्रिल केली। 15 एप्रिलला पुन्हा गेलो, सांगितलं जमणार नाही, 30 एप्रिल केली। पुन्हा गेलो, म्हटलं अजून वाढवावी लागेल, 15 मे केली, 30 मे केली, 15 जून केली। इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ तारीख वाढवली नाही, मी सांगितलं तूर जास्त आहे आमच्या शेतकऱ्याकडे, पुन्हा 2 लाख टनाचा आम्हाला त्या ठिकाणी सँक्शन केंद्राच्या सरकारनं दिलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही तूर खरेदी या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या मदतीनं झाली। हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 6,000 कोटी रुपये मिळाले, 6,000 कोटी। अरे मी तर या ठिकाणी सांगतो, गेल्या सरकारचे 15 वर्ष बघा, 15 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्यापोटी 3,000 कोटी देखील मिळाले नव्हते आणि 2 वर्षांमध्ये 6,000 कोटी रुपये देण्याचं काम हे मोदीजीच्या सरकारनं या ठिकाणी केलं आहे। आणि आजही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आल्यानंतर राज्याच्या सरकारनं निर्णय केला की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता आणि विशेषतः तो शेतकरी जो अडचणीत आहे, जो शेतकरी ओव्हरड्यू झालाय, जो शेतकरी थकीत आहे, जो पुन्हा कर्ज मिळवू शकत नाही, त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं पाहिजे। महाराष्ट्राच्या सरकारनं या संदर्भातला निर्णय केला आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील महाराष्ट्रातल्या सरकारनं केला। बंधू भगिनींनो, या कर्जमाफीच्या माध्यमातून मी दाव्यानं सांगतो, दाव्यानं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत शेतकऱ्यांना जी कुठली कर्जमाफी मिळाली असेल, जी कुठली, त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी कर्जमाफी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी देईल। आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू। काही लोकांना केवळ राजकारण करायचं आहे, काही लोकांना केवळ शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत। माझं त्यांना आव्हान आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत तरी किमान राजकारण करू नका। राज्य सरकारने दारं खुली ठेवली आहेत। शेतकऱ्यांचे नेते आमच्याशी चर्चा करायला तयार असतील, त्या सगळ्यांशी आम्ही चर्चा करू। चर्चेकरता दरवाजे बंद नाही आहेत। अरे या ठिकाणी जर आम्ही खुल्या मनानं सांगितलं, जो थकीत शेतकरी आहे, जो अल्पभूधारक शेतकरी आहे, त्याचं कर्ज माफ करू। जो या ठिकाणचा बहुभूधारक शेतकरी आहे किंवा ज्यांनी कर्ज भरलेला आहे, त्याला देखील काही ना काही योजना आम्ही देऊ। त्याला असं वाटायला नको की आपल्यासोबत अन्याय झालाय। विदर्भातला शेतकरी असेल, मराठवाड्यातला शेतकरी असेल, या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याकरता तर कुठल्याही अटी आम्ही शिथिल करू, कारण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत मिळाली पाहिजे। त्याकरता काय वाटेल ते झालं तरी आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू। सगळ्या प्रकारचे निर्णय राज्य सरकार करायला तयार आहे, पण काही लोकांना हे केवळ पेटवत ठेवायचं आहे। मी असं म्हणणार नाही की सगळे शेतकरी नेते हे कुठेतरी हे पेटवायचा प्रयत्न करतायत। असतील काही नेत्यांचं म्हणणं योग्य असेल, आम्ही ऐकून घ्यायला तयार आहोत,
पण या शेतकऱ्यांच्या नेत्यांच्या पाठीमागे लपून काही लोक तीर चालवतायत, वार करतायत, त्यांच्या पाठीमागे वरून हिंसाचार करतायत। त्याचे पुरावे आमच्या जवळ आहे। आम्ही ते पुरावे योग्य वेळी समाजासमोर देखील आणू। काही लोकांना असं वाटतं की आता मोदीजींच्या नेतृत्वातलं जे देशातलं सरकार आहे हे इतकं मजबूत झालंय की या सरकारला हलवता येत नाही। हे रोज जनकल्याणाचे, लोककल्याणाचे निर्णय घेत आहेत। यांच्या निर्णयामुळे आता आपली राजकीय दुकानदारी बंद होते आहे। मग ज्यांची राजकीय दुकानदारी बंद होते आहे असे लोक कुठल्याही स्तरावर जाऊन लोकांमध्ये अंधेरेस तयार करायचा प्रयत्न करतायत। पण मी निश्चितपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे, मोदीजींवर विश्वास आहे। आम्ही जनतेकरता काम करणारी मंडळी आहोत। दिवसाचे 24 तास जनतेकरता काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो। काही जर आमचं चुकलं असेल तर ते आम्ही निश्चित सुधारू। जनतेला आमचं आव्हान आहे की जनता आमच्यावर ज्या प्रकारे प्रेम करते, ज्या प्रकारचा आशीर्वाद या महाराष्ट्राच्या जनतेनं प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला दिलाय, त्या आशीर्वादाच्या ऋणामध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणे आहोत। आणि त्या ऋणाचं परतफेड तर करू शकणार नाही, पण त्याला जागण्याचं काम हे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं आपलं सरकार हे या ठिकाणी करेल। आणि म्हणून या निमित्ताने सांगतो, तो कर्जमाफीचा विषय असेल, तो शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा विषय असेल, खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते देखील बोलतात, काँग्रेसचे नेते देखील बोलतात। आयोगाला 2004 सालच्या शेवटी 2004 पासून 14 पर्यंत तुमचं सरकार होतं। 2007 साली स्वामीनाथन आयोगाच्या अहवालावर आधारित तुम्ही कृषी नीती तयार केली। त्या कृषी धोरणामध्ये तुम्ही 200 शिफारसी घेतल्या। स्वामीनाथन आयोगाच्या जवळजवळ बहुतांश शिफारसी घेतल्या, पण हमी भावाची शिफारस मात्र तुम्ही 2007च्या कृषी पॉलिसीमध्ये, कृषी नीतीमध्ये त्यावेळी घेतली नाही। जर तुम्हाला आज एवढं त्याच्याबद्दल कळव असेल तर 2007 सालच्या कृषी नीतीमध्ये तुम्ही ती घेतली नाही। ती का घेतली नाही याचं उत्तर दिलं पाहिजे। 10 वर्ष तुम्ही या ठिकाणी राज्य केलं, त्या 10 वर्षात तुम्ही जे केलं नाही, पण आमच्या मोदीजींनी ठरवलंय शेतकऱ्याचं उत्पन्न हे 2022 सालापर्यंत दुप्पट करायचं आहे। शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकरी आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे। याकरता निश्चितपणे आमचं सरकार काम करेल हा विश्वास या ठिकाणी देतो। शेतकऱ्याच्या पाठीशी काय वाटेल ते झालं तरी हे सरकार उभं राहील। शेतकऱ्याकरता आमच्या तिजोरीची दारं खुली आहेत, त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।